नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? सगळे छान असणार असे समजून आजचा व्हिडिओ सुरू करते. आणि आपण माझ्या प्लेलिस्टमध्ये एक व्हिडिओ आहे, त्यामध्ये आपण ऑर्डर 7 रूल 11 रिजेक्शन ऑफ प्लेंटबद्दल ऑलरेडी कवर केलेलं आहे की केव्हा एक वादपत्र रिजेक्ट होतं. ठीक आहे, प्लेंट केव्हा रिजेक्ट होतं. तर रिजेक्शन ऑफ प्लेंटचे काय कारण असतात, तर ते आपण बघणार आहोत यामध्ये. आणि ही रिजेक्शन ऑफ प्लेंटची ॲप्लिकेशन कोण लावतं आहे, कोण फाईल करते, तेव्हा कोर्ट असा ऑर्डर करते की प्लेंट इज रिजेक्टेड. तर ते आपण बघणार आहोत. तर सो मोठं थोडीने रिजेक्ट होणार आहे. जेव्हा पार्टी याची ॲप्लिकेशन करते कोर्टाच्या समोर की वादीने जो दावा प्रस्तुत केलेला आहे, तो जे क्लॉज इथे दिलेले आहे, हे सगळे क्लॉज जेव्हा ते वादपत्रामध्ये इन्क्लुडेड नसतात, तेव्हा प्रतिवादी रिजेक्शन ऑफ प्लेंटची ॲप्लिकेशन कोर्टामध्ये फाईल करते. ती ॲप्लिकेशन कशी असणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्या अगोदर आपण रिजेक्शन ऑफ प्लेंटचे काय ग्राउंड्स आहेत ते बघणार आहोत. तर ऑर्डर 7 रूल 11 ऑफ सिव्हिल प्रोसिजर कोड 1908 आपल्याला याबद्दल सांगते. तर बघूया. द रिजेक्शन ऑफ प्लेंट. ऑर्डर 7 रूल 11. द प्लेंट शॅल बी रिजेक्टेड इन द फॉलोइंग केसेस. फर्स्ट ग्राउंड इज वेअर इट डज नॉट डिस्क्लोज अ कॉज ऑफ ॲक्शन. जेव्हा वादपत्रामध्ये दाव्यामध्ये दाव्याचे कारण मेन्शन केले नसतात, केव्हा ते कॉज ऑफ ॲक्शन अराईज झाली की वादीला कोर्टामध्ये दावा दाखल करावा लागत आहे प्रतिवादीच्या विरोधात, तेव्हा जे कारण डिस्क्लोज होत नाही, तेव्हा ते त्याचा दावा रिजेक्ट करण्याची ॲप्लिकेशन प्रतिवादी करू शकतो. ठीक आहे. आणि बी क्लॉजमध्ये सांगितलेलं आहे, वेअर द रिलीफ क्लेम इज अंडर व्हॅल्यूड and the plaintiff on being required by the court to correct the valuation within a time to be fixed by the court fails to do so. तर जे रिलीफ क्लेम केलेली आहे प्रतिवादीनी, where the relief claim is undervalued and the plaintiff on being required by the court to correct the valuation. तर ते जे व्हॅल्युएशन आहे, जो दावा वादीने दाखल केलेला आहे, त्याच्यामध्ये जे त्यांनी रिलीफ मागितलेली आहे, ते रिलीफ अंडर व्हॅल्यूड आहे आणि त्याचं करेक्ट व्हॅल्युएशन करण्याचा ऑर्डर कोर्टाने पास केलेला आहे. पण तरीही दिलेल्या वेळेमध्ये वादी ते करू शकत नाही, तेव्हा त्याचं वादपत्र रिजेक्ट होऊ शकते. सी ग्राउंड सांगतो, वेअर द रिलीफ क्लेम इज प्रॉपरली व्हॅल्यूड बट द प्लेंट इज रिटन अपॉन पेपर इनसफिशियंटली स्टॅम्प अँड द प्लेंटिफ ऑन बिंग रिक्वायर्ड बाय द कोर्ट टू सप्लाय रिक्विसाइड स्टॅम्प पेपर विदिन द टाईम टू बी फिक्स बाय द कोर्ट फेल्स टू डू सो. आता ते कोर्ट फीस त्यांनी भरलेली नाही आहे प्लेंटिफनी रिजनेबल टाईममध्ये, तेव्हा सूट रिजेक्ट होऊ शकतो. अँड डी ग्राउंड आहे, वेअर द सूट अपियर्स फ्रॉम द स्टेटमेंट इन द प्लेन टू बी बार बाय एनी लॉ. तर लिमिटेशन ओव्हर झालेलं आहे, बार बाय लिमिटेशन आहे सूट. ठीक आहे. तर हे ग्राउंड असू शकते रिजेक्शन ऑफ प्लेंटचं. ई ग्राउंड आहे, वेअर इट इज नॉट फाईल इन डुप्लिकेट. जेव्हा वादपत्र दाखल होतो, तेव्हा तो डुप्लिकेट कॉपी लावावं लागतं वादपत्राची, ती लावलेली नाही. ठीक आहे. आणि एफ ग्राउंड आहे, वेअर द प्लेंटिफ फेल्स टू कंप्लाय विथ द प्रोव्हिजन ऑफ रूल 9. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट लावलेली नाही आहे. ठीक आहे. तेव्हा provided that time fixed by the court for the correction of the valuation or supplying of the requisite stamp paper shall not be extended unless the court, for reasons to be recorded, is satisfied that the plaintiff was prevented by any cause of
any cause of an exceptional nature for correcting the valuation or supplying the requisite stamp paper, as the case may be within the time fixed by the court, and that refusal to extend such time would cause grave injustice to the plaintiff. तर कोर्टाने जेव्हा सांगितलेलं आहे की तुम्ही जे आहे तुम्ही आपलं व्हॅल्युएशन करेक्ट करा आणि करेक्शन ऑफ द व्हॅल्युएशन ऑर दी जे सप्लाइंग ऑफ दी रिक्वेस्ट स्टॅम्प पेपर या कोर्ट फीस भरायला सांगितलेले आहे आणि दिलेल्या वेळामध्ये जर कोर्टाने दिलेल्या वेळामध्ये जर वादीने ते कंप्लायन्स केलेलं नाही तर काय होते, तर प्लेंटिफ एक ॲप्लिकेशन देऊ शकतो कोर्टाला की कोणत्या कारणास्तव त्यांनी ते करू शकलेलं नाही. ठीक आहे, तर एक चान्स त्याला दिला जातो. कोर्ट जेव्हा सॅटिस्फाईड होते तेव्हा वादीला एक चान्स दिला जातो की तो आपलं जे काही आहे कोर्ट फीस कोर्टामध्ये डिपॉझिट करेल आणि टाईम फिक्समध्ये करेल. तर एक चान्स दिला जातो वादीला. ठीक आहे, तर हे सगळे ग्राउंड्स आहे रिजेक्शन ऑफ प्लेंटचे. आता याचा अर्ज कसा केला जातो ते आपण बघूया. अर्ज असा प्रतिवादीतर्फे जेव्हा दावा दाखल केला जातो तेव्हा नेमकी ही ॲप्लिकेशन प्रतिवादीतर्फे दाखल केलीच जाते. ठीक आहे, तर प्रतिवादीतर्फे वादीचा दावा रद्द करण्यासाठी अर्ज. तर रिजेक्शन ऑफ प्लेंट म्हणजे काय, तर दावा रद्द करण्याची कारणे. तिथे कोर्टाचं नाव येईल वरती, मग स्पेशल दिवाणी मुकदमा नंबरचं त्याचा नंबर येईल, नंतर वादीचं नाव लिहायचं, विरुद्ध प्रतिवादी, हेडिंगमध्ये लिहायचं अर्ज CPC ऑर्डर 7 रूल 11 प्रमाणे. मग सदर कामी प्रतिवादीतर्फे विनंतीपूर्वक अर्ज असा की एक प्रस्तुत दावा वादीने प्रतिवादी विरुद्ध ज्या रिलीफसाठी ज्या कारणासाठी किंवा कुठल्या कारणासाठी वादीने दावा प्रतिवादी विरुद्ध दाखल केलेला आहे त्या दाव्याचं जे काही आहे शीर्षक ते आपल्याला डिटेलमध्ये लिहायचं आहे. तर साठी दाखल केला आहे. प्रतिवादीने सदरकामी हजर होऊन दाव्यास कैफियत दाखल केली आहे व कैफियतीमधील नमूद कारणास्तव दावा फेटाळण्याची मागणी केली आहे. 2 नंबरमध्ये येणार, वादीने त्याच्या दाव्यामध्ये CPC ऑर्डर 7 रूल 11 ई प्रमाणे दाव्यास कारण कसे घडले. आता हे जे कारण कसे घडले याविषयी नेमकी व स्पष्ट वस्तुस्थिती कथन केलेली नाही. म्हणजे इथं काय येणार आहे, रिजेक्शन ऑफ प्लेंटमध्ये ऑर्डर 7 रूल 11 मधलं जे आहे त्यांनी एक ग्राउंड घेतलेला आहे की व्हेअर इट डज नॉट डिस्क्लोज अ कॉज ऑफ ॲक्शन. ठीक आहे, तर हे एक कारण घेतलेलं आहे. या कारणामुळं दावा रिजेक्ट करण्यात यावा ही मागणी केलेली आहे, दावा फेटाळण्यात यावा. ठीक आहे, एक कारण हे घेतलेलं आहे की दाव्यास कारण कसे घडले याविषयी नेमकी व स्पष्ट वस्तुस्थिती कथन केलेलं नाही. मग 3 नंबरमध्ये काय दिलेलं आहे की वादीने त्याच्या दाव्यामध्ये दाव्याची जी आकारणी केली आहे त्यावर आवश्यक तो कोर्ट फी स्टॅम्प दिलेला नाही. ठीक आहे, तर कोर्ट फी स्टॅम्प दिलेला नाही आहे म्हणते, तर त्याच्यामध्ये ऑर्डर 7 रूल 11 मधील ग्राउंड C मेन्शन केलेलं आहे की त्यांनी कोर्ट फीस भरलेली नाही आहे, कोर्ट फी स्टॅम्प दिलेला नाही आहे. ठीक आहे, तर हे 2 कारणं त्यांनी घेतलेले आहे रिजेक्शन ऑफ प्लेंटसाठी वादीचा दावा रद्द करण्यासाठीच्या अर्जामध्ये. तर शेवटी मग लिहायचं, तरी वरील कारणाचा विचार होऊन वादीचा दावा CPC ऑर्डर 7 रूल 11 प्रमाणे फेटाळण्यात यावा. ठीक आहे, मग स्थळ दिनांक प्रतिवादीची सही आणि इकडे प्रतिवादीतर्फे ॲडव्होकेटची सही. असा अर्ज प्रॅक्टिकलमध्ये कोर्ट प्रॅक्टिसमध्ये कोर्टामध्ये दाखल केला जातो. तर हे आहे ऑर्डर 7 रूल 11 ऑफ CPC.
मध्ये दिलेल्या ग्राउंड्सच्या बेसिसवर केलेला अर्ज. तर तुम्हाला कसं वाटलं माझा व्हिडिओ, माझं एक्सप्लेनेशन समजलं का तुम्हाला? मला कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.